ज्ञान आपला गुण आहे, स्वभाव आहे. ज्ञानाने ज्ञान स्वरूपास जाणा. या आत्मस्वभावामध्ये वर्णगुण नाही. वर्णगुण शरीराचा आहे. शरीर कोरे काळे असते. आत्मा रंगगुणाने रंगीत आहे. जीवाला रंग नाही, त्यामुळे डोळ्याने आत्मा दिसत नाही. कसं पाहायचं आत्म्याला? आत्म्याला आत्म्याच्या द्वारेच ग्रहण करायचं. आपल्यामध्ये जाणण्याची देखील शक्ती आहे आणि जाणून देण्याची देखील शक्ती आहे. जाणा. मी जाणणारा जीव आहे. स्पर्श, रस, गंध, वर्ण, ज्ञान, दर्शन, चैतन्य स्वरूप आहे. जाणणारा आनंदमय आहे. आत्मस्वभावामध्ये सुख नाही, दुःख नाही. मी सदैव आनंदीच आहे. तुम्ही आनंदी आहात का? आम्ही निराकुल आहोत. आत्म्यामध्ये आकुलता नाही, दुःख नाही, क्लेश नाही. पहा आत्मा. आत्मा सदैव चिंतामुक्त आहे. चिंतामुक्त चैतन्य स्वरूप जाणा. अचिंत्य स्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप चैतन्य चिंतामणी स्वरूप. जाणा. जो जाणतो ना तोच मी आहे. जसे भगवान जीव तसाच हा मी सुद्धा जीवच आहे. जाणा. आपल्या जीवत्वाला जाणा. हीच साधना आहे. हेच महान व्रत आहे. हाच मोक्षाला जाण्याचा उपाय आहे. जो आपल्या शुद्ध आत्म्याला जाणतो तो पर्यायामध्ये पूर्ण शुद्ध अवस्थेला प्राप्त होतो. निज शुद्धता जाणा. निज स्वरूप जाणा. ज्ञान दर्शनमय, चैतन्यमय, अनंत शक्ती संपन्न धीर स्वरूप जाणा. मी धीर आहे, गंभीर आहे. हा मी निर्भय स्वरूप आहे. आत्मस्वभावामध्ये विविधता नाही. आपण परमदेव आहोत. आपणामध्ये अनंत गुण आहेत. आपणामध्ये अनंत शक्ती आहे. मी शक्ती संपन्न आहे. जाणा. ज्ञाता द्रष्टा आहे. मी जाणणारा आहे, पाहणारा आहे. माझ्यामध्ये ऋषी शक्ती आहे. चैतन्यमय
जाणतो. तुम्ही जाणता आहात का? जाणता आहात का तुम्ही? स्वतःला जाणा. मी जाणणारा आहे. इष्ट अनिष्ट भाव करणारा नाहीच. न्यायक आहे. न्यायक 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 नित न्यायक ज्ञान स्वभाव ज्ञानी स्वभावाला जाणतो आणि व्यवहारामध्ये आपण अरिहंत सिद्ध भगवंतांचा सहारा घेतलेलाच आहे. त्यामुळे तर ही कला समजली ना आपल्याला. ते अत्यंत भिन्न आहोत. शरीर अचेतन आहे, आत्मा चेतनमय आहे. आहे की नाही? आपण चैतन्य स्वरूपी आहोत. शरीर स्पर्श रस गंध वर्णमय आहे. आत्मा स्पर्श रस गंध वर्णाने रहित आहे. मी अस्पर्श स्वरूप आहे. स्पर्श गुण जीवाचा नाही. स्पर्श जीवाचे स्वरूप नाही. स्पर्श हा इंद्रियांचा विषय आहे. आत्मा अतींद्रिय आहे. जाणा, मी अस्पर्श स्वरूप आहे. हा मी अरस स्वरूप आहे. आत्मा रसगुणाने रहित आहे. हा चैतन्य आत्मा रसनेंद्रियाने ग्रहण होत नाही. रसाला जाणणारे रसनेंद्रिय आत्मस्वभावापासून अत्यंत भिन्न आहे. मी खाणारा नाही, मी पिणारा नाही. मी तर अंशण स्वभावी आहे. आत्मा कशावर जगतो? आत्मा चैतन्य शक्तीवर जगतो. चैतन्य हेच जीवाचे प्राण आहे. चैतन्य हाच आत्म्याचा स्वभाव आहे. चैतन्य हाच आत्म्याचा आहार आहे. चैतन्य हीच परम औषधी आहे. जाणा, चैतन्य 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 स्वरूपच मी